शक्तिपात दीक्षा म्हणजे काय? आता शक्तिपात दीक्षा प्रत्येक जण नाही देऊ शकत. ठीक आहे, प्रत्येक गुरु शक्तिपात दीक्षा नाही देत. प्रत्येक गुरुची दीक्षा वेगवेगळी प्रकारची असते. त्यांच्या परंपरेप्रमाणे ती दीक्षा दिली जाते. जसं माझ्या गुरूंच्या आज्ञेप्रमाणे मी शक्तिपात दीक्षा देतो. आता शक्तिपात दीक्षा म्हणजे काय की एक शक्तिपात ही गोष्ट अशी नाहीये की जो प्रत्येक व्यक्ती करू शकतो. कोणीही उद्या उठणार आणि तो बोलेल की मी शक्तिपात करेल, हे खूप जास्त रिस्की आहे. ठीक आहे, खूप जास्त रिस्की आहे की या ठिकाणी शक्तिपात करत असताना माझ्या ज्या एनर्जीज आहे त्या तुमच्या एनर्जी सोबत कनेक्ट केल्या जात आहे. एक प्रकारे वायरला कनेक्ट करणं ही त्या प्रकारची गोष्ट आहे. आणि माझ्यामध्ये जी गोष्ट वाहते त्या गोष्टीला मी तुमच्यामध्ये उतरवणं. मग शक्तिपात काय असतं की गुरुच्या शरीरामध्ये जी कुंडलिनी जागृत झालेली आहे त्या कुंडलिनीचा प्रभाव समोरच्या साधकावरती अशा प्रकारे टाकला जातो की त्याची जी कुंडलिनी आहे ती सुद्धा जागृत झाली पाहिजे. मग त्याला असं बोललं जातं की त्यावेळेस जी गोष्ट घडते त्याला असं बोलतात तो शक्ती.